नमस्कार शेतकरी मित्रो, आपण काजू उत्पादक शेतकरी आहात का? तर काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची अपडेट आहे। प्रति किलो 10 रुपये अनुदान शासनाकडून जाहीर झालेला आहे। याबाबत आपल्याला माहिती सुद्धा असेल, शासन निर्णय सुद्धा निर्गमित केलेला होता। पण 10 रुपये प्रति किलो कसे मिळवायचे याबाबत आपल्याला काहीच माहिती नाही। त्याचा अर्ज कुठे भेटेल, अर्ज कुठे जमा करावा, त्यासोबत कागदपत्र कोणती, ही संपूर्ण माहिती मी सांगणार आहेच। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवरती नवीन असाल, काजू उत्पादक शेतकरी असाल तर महत्त्वाचं चॅनल आहे, चॅनलला सबस्क्राइब करा। त्याचबरोबर मागील 2 ते 3 महिन्यापूर्वी एक मी व्हिडिओ बनवलेला होता काजू दराबद्दल। काजू दर किती होता तर 190 च्या आसपास होता। त्यानंतर मी व्हिडिओ बनवल्यानंतर त्याचा दर 120 पर्यंत गेलेला होता। पण आता सध्या काजूचा दर तुम्हाला माहिती आहे का? तर काजूचा दर 150 पार झालेला आहे। याबाबत तुम्हाला माहिती असणारच आहे। किती दर झालेला आहे कमेंट सेक्शनचा जरूर वापर कराच। त्याबद्दल आपण चर्चा व्हिडिओमध्ये करूयाच। पण आपल्याला महत्त्वाचं म्हणजे काय, काजू बीला जे शासन अनुदान देतं त्याचा अर्ज कसा भरायचा, संपूर्ण प्रोसेस मी सांगणार आहे। चला तर आजच्या व्हिडिओला सुरू करूया। व्हिडिओमध्ये तुम्हाला हा अर्ज डिस्प्लेला दिसत आहे, तो अर्ज भेटून जाईल। पण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर, चॅनलला सबस्क्राइब केल्यानंतर पहा, शेवटपर्यंत रहा। काजू दराबद्दल सुद्धा चर्चा करूया, कसा रेट वाढलेला आहे आणि आपण घाट्यात का आलेलो आहे हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून कळून जाईल। हा स्क्रीन समोर पाहायला भेटतोय ते म्हणजे राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बीसाठी शासन अनुदान योजना अंतर्गत करावयाचा विहित नमुन्यातील मागणी अर्ज। आता हा अर्ज कुठे जमा करायचा हे सांगणारच आहे। पण हे कुणाच्या नावे अर्ज आहे तो पहा। प्रति माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य काजू मंडळ। तात्पुरता पत्ता आहे, हा पत्ता तुम्ही वाचू शकता। हे पत्ता शेवटला उल्लेख करू। महोदय पहा, राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बीसाठी शासन अनुदान देणे या योजनेअंतर्गत अनुदान मिळण्यासाठी सादर करत आहे। या अर्जानुसार आवश्यक किती कागदपत्र सादर करण्यात येत आहे। आपणास विनंती करण्यात येते की नियमानुसार अनुदान मिळावे। आता अनुदान कसं मिळणार, हा मागणी अर्ज पहा। काजू बी अनुदान मागणी अर्ज, यामध्ये कोणकोणत्या माहिती तुम्हाला भराव्या लागतील ते पहा। काजू उत्पादक शेतकरी आहात, अर्जदार शेतकऱ्याचे नाव या कॉलम मध्ये लिहा, ज्याच्या नावे जो 7/12 असणं गरजेचं आहे। त्याचा पूर्ण पत्ता इथे पहा, तालुका, जिल्हा, पिनकोड, संपर्क, ईमेल आयडी असल्यास संपूर्ण माहिती भरायची आहे। मोबाईल क्रमांक, आधार नंबर इथे नमूद करायचा आहे। काजू फळबागेचा तपशील, आता पहा, काजू लागवडीखालील सर्वे नंबर निहाय क्षेत्र व एकूण क्षेत्र, सर्वे नंबर निहाय तुमचं काजू लागवडी खालील जेवढे क्षेत्र आहे, उदाहरणार्थ पहा 1 हेक्टर जर क्षेत्र असेल तर 1 हेक्टर किंवा गुंठ्यात लिहा किंवा एकर मध्ये लिहा। झाडांची संख्या तुमची इथे नमूद करायची आहे। त्यानंतर पहा उत्पादनक्षम झाडांची संख्या, म्हणजे आता पहा जर तुमची 300 झाडं आहेत तर उत्पादन किती झाडं देतात 250, तर तेवढी तुम्हाला नमूद करावी लागतील। पहा चालू वर्षी प्राप्त उत्पादन किलोग्रॅम मध्ये, म्हणजे तुम्ही किती किलो काजू उत्पादन घेतलेला आहात, 1000 किलो, 500 किलो, 2000 किलो, किती किलो घेतलेला आहात ते नमूद करावं लागेल। काजू बी विक्रीचा तपशील, आता विक्रीचा तपशील पहा इथे लिहायचा। विक्री केलेली काजू बी, किती बी विक्री केलेला आहात, 1000 किलो, 500 किलो किती केला आहात, ती तुमची पावती पण असणं गरजेचं आहे। पावती कशी भेटेल ते पण सांगतो। प्राप्त दर, किती रुपयाने घेतलेला आहात तुम्ही, 120, 130, आता तुमचा दर कितीने विकलेला आहात तो इथे नमूद करावा लागेल। एकूण प्राप्त उत्पन्न, आता पहा जर तुम्ही 100 रुपयाने विकला असाल, 1000 किलो काजू विकला असाल तर 1 लाख लिहावं लागतील। आणि विक्रीची पावती, आता विक्री पावती कुणाकडे भेटेल, ज्या व्यापाऱ्याकडे तुम्ही काजू विकला आहात तो व्यापारीकडे तुम्हाला ती विक्रीची पावती भेटेल। सन 2024च्या काजू फळ पिकाच्या हंगामासाठी म्हणून मागावी लागेल। ती कशी भेटेल ते पण सांगतो। काजू खरेदीदाराचा तपशील पहा, खरेदीदाराचे नाव, फर्मचे नाव, म्हणजे जो व्यापारी आलेला तुमचा तो खरेदीदार, त्याचं फर्मचं नाव इथे लिहावं लागेल। बाजार समितीचा परवाना धारक आहे काय, तो परवाना धारक आहे का हे विचारा। असेल तर होय, नसेल तर नाही। असल्यास बाजार समितीचे नाव व परवाना क्रमांक, त्याच्याकडे परवाना क्रमांक भेटून जाईल। त्याचा जीएसटी क्रमांक सुद्धा असू शकतो। आता पहा जे काजू कारखानदार आहेत त्यांच्याकडे परवाना असू शकतो, जीएसटी क्रमांक असू शकतो। त्यांना जर दिला असाल तर त्यांची माहिती इथे भरू शकता। आता व्हिडिओ मध्ये शेवटी मी सांगणारच आहे काजू दराबद्दल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। बँक खात्याचा तपशील, बँकेचं नाव लिहा, तुमच्या शाखा, खाते नंबर, खाते प्रकार, सेविंग,
IFSC कोड आणि MIRC कोड हे तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. खाते क्रमांक हे संपूर्ण लिहा. आवश्यक कागदपत्र कोणती ती पाहायची आहेत. आता आपल्याला कोणती पत्त्याचा पुराव्यासाठी आपल्याला काय द्यावं लागेल, रेशन कार्ड, आधार कार्ड किंवा इतर कोणतंही, आणि जोडलेलं आहे काय तर होय वरती टिक मार्क राहील म्हणजे नाही खोडावं लागेल. आधार कार्ड झेरॉक्स द्यावंच लागणार. 7/12 उतारा, ज्या 7/12 तुमची काजू पीक नोंद आहे तो 7/12 उतारा. इतर सह हिस्सेदार यांचे संमतीपत्र, जर तुमचं सामायिक असेल तर एकाच्याच नावे अनुदान घ्यायचं आहे. 100 रुपयाच्या स्टॅम्पवरती संमतीपत्र घ्यावं लागेल. विक्रीची पावती मगाशी सांगितलेली आहे. कॅन्सल चेक सही अथवा बँक पासबुकची झेरॉक्स, बँक पासबुक झेरॉक्स देऊ शकता. कृषी अधिकारी यांचे प्रमाणपत्र. आता हे प्रमाणपत्र कसं भेटेल, व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, तुम्हाला प्रमाणपत्र भेटून देईल. उपरोक्त माहिती विचारात घेता अनुज्ञेय मापदंडानुसार अनुदान मिळण्यास विनंती आहे. आता हे विनंतीचा अर्ज आहे. उपरोक्त प्रस्तावात नमूद केलेली माहिती वस्तुस्थिती व आधारित असून खरी असल्याने मी प्रमाणित करत आहे. स्वतःची नाव लिहायचं आहे, पत्ता लिहायचा आहे, संपर्क क्रमांक आणि ते स्वाक्षरीने ते दिनांक लिहायचा आहे. त्यानंतर पहा कृषी खात्याचा प्रामाणिक दाखला, मगाशीच मी म्हटलेलं तो दाखला. राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बीसाठी शासन अनुदान देणे, लाभार्थीचं नाव, पत्ता वगैरे लिहितील, बँकेचा तपशील लिहितील, प्रत्यक्ष पाहणी अहवाल ते लिहितील. त्यानंतर हे संपूर्ण भरतील, इथे स्वाक्षरी करून देतील. काजू झाडाची नोंद असल्यास 7/12 सोबत जोडतील. इथे त्यांच्या अधिकाऱ्याचं नाव, पदनाम, स्वाक्षरी भेटेल. इथे पहा संपूर्ण माहिती आहे त्यांची, ते त्यांनी भरतील. कृषी अधिकारी तुमचे तालुक्या ठिकाणी असतात, कृषी सेवक, त्यांच्याकडे ही माहिती भेटून जाईल, ते तुम्हाला सर्टिफिकेट देतील. प्रपत्र 1, काजू उत्पादन शेतकऱ्याने पूर्तता करावयाची आवश्यक कागदपत्रे, पत्ता, आधार कार्ड, 7/12 सही हिस्सेदाराचे संमतीपत्र, विक्री पावती, कृषी अधिकारी यांचे प्रमाणपत्र मगाशी म्हटल्याप्रमाणे, कॅन्सल चेक अथवा बँक पासबुक हे, आणि ते स्वाक्षरी, तुमची अर्जदाराचं नाव, संपूर्ण पत्ता. प्रपत्र 2 आहे काजू उत्पादक शेतकऱ्याचे स्वयंघोषित प्रमाणपत्र. हे घोषणापत्र असणार आहे, तुमचं नाव येणार आहे, तुमचा पत्ता इथे लिहावा लागेल. काजू उत्पादक शेतकऱ्यांचा तपशील, काजू फळबागेचा तपशील, काजू विक्रीचा तपशील, काजू खरेदीदाराचा तपशील, बँक खात्याचा तपशील, आवश्यक कागदपत्र हे तुम्ही जोडलाय ना. हे सर्व कागदपत्र तपासतील. अशा पद्धतीने तुमची स्थळ, दिनांक, स्वाक्षरी करायचं आहे. त्यानंतर पहा राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बीसाठी शासन अनुदान योजना ही महत्त्वाची आहे. मार्गदर्शक सूचना आता तुम्हाला समजेल की किती किलो मागे किती रुपये भेटणार आहे. तर पहा इथे आपल्याला सदरची कागदपत्र झेरॉक्स, फोटोकॉपी परत जोडणार असल्यास योग्य त्या सक्षम अधिकारी किंवा एजन्सी कडून प्रमाणित करून घेण्यात यावेत. प्रस्ताव 2 प्रतीमध्ये सादर करावा लागेल. अनुदान शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर वितरित करण्यात येईलच तुमच्या खात्यावरती. योजनेचे स्वरूप पहा. काजू झाडापासून प्रति झाड सरासरी 10 किलो काजू बी गृहीत धरण्यात येईल. काजू बीसाठी प्रति किलो 10 रुपये अनुदान मिळणार आहे. किमान 50 किलो व कमाल 2000 किलो या मर्यादेत 2000 किलोपर्यंतच आपल्याला अनुदान भेटणार आहे. यानंतर पहा योजनेचे लाभार्थी राज्यातील काजू उत्पादक शेतकरी. योजनेची अंमलबजावणी नोडल एजन्सी म्हणून महाराष्ट्र राज्य काजू मंडळ. योजनेच्या अटी शर्ती पहा. महाराष्ट्रातील काजू उत्पादक शेतकरी पात्र असतील. 7/12 वर काजू लागवडी खालील क्षेत्र झाडांची नोंद असणे आवश्यक आहे. आता 7/12 वरती काजूची नोंद कशी करावी तुम्हाला माहिती नसेल तर मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. ई पीक पाहणी करतेवेळी झाडांची नोंद करावी लागते, तर त्याचा व्हिडिओ तुम्हाला हा व्हिडिओ संपताच भेटून जाईल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतोय, तिथे जाऊन तुम्ही पहा. त्या पद्धतीने ई पीक पाहणी करून घ्या. महत्त्वाचं चॅनल आहे, सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुमच्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ महत्त्वाचा आहे. त्यानंतर पहा काजू झाडांची संख्या व त्यापासून झालेले उत्पादन कृषी विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी प्रमाणित करावे. ते मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रमाणपत्र. यानंतर पहा काजू उत्पादक शेतकऱ्यांनी राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीकडील नोंदणीकृत प्रमाण म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे ते कागदपत्र आहेत, ती कागदपत्र तुम्हाला इथे द्यावी लागणार आहेत. आता कोकणातील व कोल्हापूर जिल्ह्यामधील संबंधित काजू उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांचे अर्ज महाराष्ट्र राज्य काजू मंडळाच्या मुख्य विभागीय कार्यालयाकडे सादर करावेत. अन्य भागातील काजू उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांचे अर्ज महाराष्ट्र राज्य कृषी पवन मंडळाच्या संबंधित विभागीय कार्यालयाकडे सादर करावेत. या दोन्ही कार्यालयांनी प्राप्त अर्ज महाराष्ट्र राज्य काजू मंडळाच्या मुख्य कार्यालयाकडे पुढील कार्यालयासाठी पाठवावेत. पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यावर शासन अनुदानाची रक्कम महाराष्ट्र राज्य काजू मंडळामार्फत थेट जमा करण्यात येईल डीबीटीद्वारे.
योजनेचा कालावधी समजून घ्या। सदर योजना सन 2024च्या काजू फळ पिकाच्या हंगामासाठी लागू राहील। प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख 31/8/2024। 8 ते 7 दिवस उरलेले आहेत। तुम्हाला हा फॉर्म डाउनलोड करावा लागेल। कसा करावा लागेल? mygrambpanchayat.com वरती जायचं आहे, तिथे हा फॉर्म भेटून जाईल। कसा डाउनलोड करायचा ते पण सांगतो। प्रस्ताव पूर्णपणे भरा, कागदपत्र जोडा आणि यानंतर तुम्हाला हे पत्ता देण्यात आलेला आहे, महाराष्ट्र राज्य काजू मंडळाच्या मुख्य विभागीय कार्यालयाकडे सादर करावे। आता पहा, याचा पत्ता फ्रंट साइडला आहे, तो म्हणजे हा महाराष्ट्र राज्य कृषी पवन मंडळ तात्पुरता पत्ता आहे, इथे तुम्हाला द्यावा लागणार आहे। मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य काजू मंडळ इथे तुम्हाला द्यावा लागणार आहे। आता मित्रो, महत्त्वाचं म्हणजे इथे जाणं शक्य आहे का? सर्वांचे अर्ज तिथे पोहोचतील का? तर शासनाला विनंती किंवा आपले जे नेते मंडळी आहे त्यांना सुद्धा विनंती की हे जे फॉर्म आहेत ते तात्पुरता तालुका ठिकाणी जमा करून घ्यावेत आणि त्यानंतर तिथे जमा करण्याची सोय करण्यास विनंती आमच्याकडून आहे, कारण प्रत्येक व्यक्ती तिथपर्यंत पोहोचू शकत नाही। तर जसे की तुम्ही अनेक ठिकाणी पाहिलं की वयोश्री योजनेचे फॉर्म तालुका ठिकाणी जमा केले, त्यानंतर ते जिल्हा परिषदच्या समाज कल्याण विभागात जमा केले, म्हणजे प्रत्येक नागरिक हा तिथपर्यंत पोहोचलेला नाही। अशा प्रकारे तुम्ही विनंती आहे की हा सुद्धा फॉर्म शेतकऱ्यांकडून भरून घेण्यात यावा आणि तिथपर्यंत पोहोचवण्यात यावा। यासाठी नेते मंडळींना खास करून विनंती आहे की आपल्या भागातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना पहिल्यांदाच कुठेतरी अनुदान भेटत आहे आणि ते मिळवून द्या। त्याचबरोबर मित्रो, पहा, आपण काजू उत्पादक शेतकरी आहात, तर मागे एक मी व्हिडिओ बनवलेला होता, त्या व्हिडिओमध्ये मी नमूद केलेलं होतं की 90-100 रुपये काजू उत्पादक शेतकऱ्यांना रेट भेटत होता। हा रेट वाढवून मिळावा, त्यानंतर लगेचच 120च्या घरात रेट गेलेला होता। आता त्या व्हिडिओचा इम्पॅक्ट असू द्या किंवा तुमच्या प्रयत्नाने तो रेट वाढलेला होता, पण आता सध्या घडीला असं ऐकायला भेटतं की 150-170 पर्यंत काजूचा दर गेलेला आहे। मग मला शेतकऱ्यांना प्रश्न विचारायचा आहे की मागील व्हिडिओ जो बनवलेला होता तुमच्यासाठी होता की काजूचा दर 150 पार झालाच पाहिजे, झालाच, पण आपल्याला नाही भेटला, तर यासाठी याचा फायदा कोण घेत आहेत? व्यापारी वर्ग की काजू कारखानदार? आता काजू कारखानदार तर याचा फायदा घेतच नाहीत का? तर त्यांना काजू घेण्यासाठी व्यापाऱ्यांकडून घ्यावी लागते। तर जर काजू कारखानदारांनी थेटच शेतकऱ्यांकडून जर काजू घेतली तर ते पण हमी भावात, म्हणजे किती, 150-160 आता काजू कारखानदार मागत आहेत, पण शेतकऱ्यांकडे काजू नाहीच आहे। मित्रो, अशा पद्धतीने तुम्हाला हा फॉर्म भरावा लागेल आणि फॉर्म त्या पत्त्यावरती जमा करावा लागेल। आता पाहूयात आपले नेते मंडळी यासाठी पुढाकार घेतात का? पुढाकार घेतल्यानंतर आपल्याला हा फॉर्म त्यांच्यापर्यंत पोहोचवावा लागेल, पण जर त्यांनी पुढाकार नाहीच घेतला तर आपल्याला स्वतः तो फॉर्म त्या ठिकाणी जमा करावा लागेल किंवा अन्य काही सोयी झाल्या तर मित्रो आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती माहिती देण्यात येईल। त्याचबरोबर हा जो फॉर्म आहे तो कसा डाउनलोड करावा? मुख्य प्रश्न, गुगलवरती यावं लागेल। तुमच्या मोबाईलवरती आल्यानंतर mygrambpanchayat.com असे सर्च करा। हे सर्च केल्यानंतर पहा mygrambpanchayat.com ही साइट आहे, ही सर्च करा। सर्च केल्यानंतर हा फॉर्म काजू बी शासन अनुदान अर्ज यावरती क्लिक करावं लागेल। इथे आल्यानंतर तुम्हाला हा अर्ज डाउनलोडसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। इथे PDF डाउनलोडचा ऑप्शन आहे, तिथून तुम्ही हा फॉर्म डाउनलोड करू शकता। चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राइब करून ठेवा। त्याचबरोबर मागील व्हिडिओ जो पाहायचा होता तुमच्यासाठी खास, काजू बीचा दर वाढलाच पाहिजे, हा इथं व्हिडिओ आहे, इथे टच करा आणि तो व्हिडिओ पहा। नेक्स्ट व्हिडिओमध्ये काजू दराबद्दलच व्हिडिओ बनवण्यात येईल, त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।